नमस्कार मित्रांनो, गायकवाड अकॅडमी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला प्रेस करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा। मित्रांनो, स्टॅटिक जी के आहे ना, तुम्हाला इथं थंबनेलमध्ये दिसत असेल, कमीत कमी 15 नंबर 100% फिक्स होणार आहेत तुमचे। आपण कमीत कमी 3000 स्टॅटिकचे क्वेश्चन आहेत का, कमीत कमी 3000 ते स्टॅटिकचे क्वेश्चन्स आपण घेणार आहे, जे पोलीस भरतीला येतात, SSCला येतात, रेल्वेला येतात, SSCला येतात, बँकच्या एक्झामला येतात, सगळीकडे स्टॅटिकचे क्वेश्चन येतात। स्टॅटिक्स म्हणजे जे फिक्स आहे ना, ते सगळे क्वेश्चन तुमचे क्लिअर होणार आहेत। फक्त व्हिडिओ नीट बघायचा आहे, त्याचे आन्सर्स व्यवस्थित द्यायचे। ठीक आहे मित्रांनो, पहिल्या क्वेश्चनकडे नंदादेवी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? अतिशय VIP क्वेश्चन आहे, राष्ट्रीय उद्यानमधनं पेपरला क्वेश्चन येणारच आहे। नंदादेवी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? राजस्थान, उत्तराखंड, आसाम का बिहार? मित्रांनो, नंदादेवी राष्ट्रीय उद्यान कुठं आहे? उत्तराखंडमध्ये। उत्तराखंडची राजधानी काय? डेहराडून। काय राजधानी? डेहराडून। आसामची राजधानी काय? गुवाहाटी। बरोबर। बिहारची राजधानी काय? पटना। राजस्थानची राजधानी काय? जयपूर। नंदादेवी राष्ट्रीय उद्यान कुठं आहे? उत्तराखंडमध्ये। ठीक, नेक्स्ट बघा, हैदराबाद हे शहर कोणत्या नदीच्या किनारे आहे? पेपरला नदीकाठी वसलेले शहर पेपरला येतातच। नर्मदा नदीवर आहे, मुसी नदीवर आहे, कावेरी नदीवर आहे का वरीलपैकी नाही? हैदराबाद हे शहर कुठल्या नदीच्या किनारे? मुसी नदीच्या किनारे। ओके। आणि हैदराबादमध्ये कशाचं हेडक्वार्टर आहे? DNA फिंगरप्रिंटचं हेडक्वार्टर आहे। कशाचं? DNA फिंगरप्रिंट। ठीक, नेक्स्ट बघा, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कुठं आहे? पेपरला खूप वेळा क्वेश्चन आलाय। वॉशिंग्टन DC मध्ये आहे, न्यूयॉर्कमध्ये आहे, द हेगमध्ये आहे का नवी दिल्लीला आहे? आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय कुठं आहे मित्रांनो? द हेगला आहे। कुठं? द हेग। द हेग कुठं आहे? नेदरलँडला। बरोबर। आणि वॉशिंग्टन DC आहे का कुठल्या नदीच्या किनारे? पोटोमेक। आणि वॉशिंग्टन DC मध्ये जागतिक बँकेचं हेडक्वार्टर आहे। कशाचं? जागतिक बँक आणि IMF आंतरराष्ट्रीय मुद्रा कोष या दोघांचं पण हेडक्वार्टर कुठं आहे? वॉशिंग्टन DC ला आहे। आणि न्यूयॉर्क कुठल्या नदीच्या किनारे? हडसन नदीच्या किनारे। कुठल्या नदीच्या किनारी? हडसन। आणि दिल्ली कुठल्या नदीच्या किनारे? यमुना। दिल्लीवरनं शब्द काय म्हणतो? दिल। दिल कुणावर आले? यमुनाबाईवर। संपला विषय। म्हणजे दिल्ली कुठल्या नदीच्या किनारे? यमुना। राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष का 6 वर्ष? राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? 6 वर्षाचा असतो। ओके। आता बघा, संसदेचे 3 अंग कोणते? पहिलं म्हणजे राष्ट्रपती, नंतर राज्यसभा, नंतर लोकसभा। बरोबर। हे 3 काय आहेत? संसदेचे अंग आहेत। बरोबर। मला सांगा, राज्यसभेचा जर सदस्य व्हायचं असेल तर कमीत कमी वय किती पाहिजे? 30। लोकसभेचं सदस्य व्हायचं असेल तर कमीत कमी वय किती पाहिजे? 25। मला सांगा, राज्यसभेसाठी आपण कधीही राज्यसभेसाठी जे खासदार निवडून त्यांना आपण मतदान करत नाही, आपण कुठं मतदान करतो? लोकसभेला। संसदेचं सर्वोच्च सदन कुठलं आहे? उच्च सदन। तर उच्च सदन कुठलं आहे? राज्यसभा। आणि राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात? कोण असतात राज्यसभेचे अध्यक्ष? उपराष्ट्रपती। आता उपराष्ट्रपती कोण आहेत? व्यंकय्या नायडू। ओके। नेक्स्ट बघा, दुर्गा पूजा हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? बिहार, पश्चिम बंगाल, राजस्थान का कर्नाटक? ओके। दुर्गा पूजा हा उत्सव कुठल्या राज्यात सेलिब्रेट केला जातो? पश्चिम बंगाल। ओके। पश्चिम बंगालची राजधानी काय? कोलकाता। बरोबर। आणि कोलकातामध्ये कुठलं स्टेडियम आहे? ईडन गार्डन स्टेडियम। ओके। आणि कर्नाटकचा फेमस लोकनृत्य कुठला आहे? यक्षगान। खूप वेळा पेपरला आलाय। यक्षगान हा लोकनृत्य कुठला आहे? कर्नाटकचा। ठीक, नेक्स्ट बघा, बांगलादेशच्या संसदेचं नाव काय आहे? पेपरला संसदेची नावं पण विचारतात हा। युवान आहे, जातीय संसद आहे का मजालीस आहे? तर बांगलादेशच्या संसदेचं नाव काय आहे? जातीय संसद। काय आहे? जातीय संसद। आणि संसद आहे ते कशाचं आहे? भारताचं आहे। आणि मजालीस कुणाचं आहे? इराणचं। ठीक। आणि युवान कोण कशाचं आहे? तायवानचं। ठीक। इराण या देशाचं राष्ट्रीय चिन्ह काय आहे? इराण महत्वाचा क्वेश्चन आहे। इराण या देशाचं राष्ट्रीय चिन्ह काय? इराण या देशाचं राष्ट्रीय चिन्ह काय आहे? गुलाबाचं फूल।
काय आहे? गुलाबाचं फूल. मला सांगा शब्द काय बनतो इराणमधनं? रान. आपण रानात काय लावतो? गुलाबाची फुलं लावतो का नाही? बस. आणि चांद तारा कुणाचा आहे? पाकिस्तानचा. ठीक. नंतर बघू. अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष कोण होते? जॉर्ज वॉशिंग्टन, रॉबर्ट रगौकह, वरीलपैकी नाही. सर्वांना माहिती आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण होते? जॉर्ज वॉशिंग्टन होते. बरोबर आहे. आणि अमेरिकेची राजधानी काय आहे? वॉशिंग्टन DC. ठीक. नेक्स्ट बघा. LICची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1954, 1955, 1956 का 1957? LICची स्थापना कधी झाली मित्रांनो? 1956 ला. आणि LICचं हेडक्वार्टर कुठं आहे? मुंबई. आणि 1955 ला कशाची स्थापना झाली? SBI बँकेची स्थापना झाली. जर विचारलं SBI बँकेची स्थापना कधी झाली तर 1955. जर विचारलं SBI बँकेची स्थापना कोणत्या पंचवार्षिक योजनेत झाली तर पहिल्या पंचवार्षिक योजनेत झाली. कधी झाली? पहिली पंचवार्षिक योजना. ठीक. नेक्स्ट बघा. नोबेल पुरस्कार कोणत्या दिवशी दिला जातो? 9 डिसेंबर, 10 डिसेंबर, 11 डिसेंबर का 12 डिसेंबर? नोबेल पुरस्कार हा कधी दिला जातो? 10 डिसेंबरला दिला जातो. ठीक आहे. आणि नोबेल पुरस्काराची स्थापना कधी झाली? 1901 ला. आणि पहिला नोबेल पुरस्कार कोणाला भेटलाय? रवींद्रनाथ टागोर. बरोबर. कशाला भेटलाय? कुणाला भेटलाय? रवींद्रनाथ टागोर. कशासाठी भेटलाय त्यांना? गीतांजलीसाठी भेटलाय. बरोबर. नेक्स्ट बघा. नारंग कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? जे स्पोर्ट मधनं पेपरला क्वेश्चन येतात, कुठला कप कुठल्या खेळाशी संबंधित आहे? इथं काय विचारलंय? नारंग कप. मला सांगा नारंग कप हा कशाच्या संदर्भातला आहे? बॅडमिंटनच्या संदर्भातला आहे. कशाच्या संदर्भातला? बॅडमिंटन. बघा, एक नारंग कप आहे आणि दुसरा म्हणजे एक चड्डा कप आहे. कसं लक्षात ठेवायचं बघा. मला सांगा नारंगवरनं काय झालं? नारंगी. आपण दुकानात गेलो आणि कसली चड्डी मागितली? नारंगी चड्डी मागितली. ओके. आणि नारंगी चड्डी कशी द्या? बारकी देऊ नका, बडा द्या. म्हणजे चड्डी जरा मोठी द्या, बडा द्या. म्हणजे बडावरनं काय झालं? बॅडमिंटन. नारंगीवरनं काय झालं? नारंग कप. आणि चड्डीवरनं काय झालं? चड्डा कप. पेपरला असे पण क्वेश्चन आहे, चड्डा कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर कुठल्या खेळाशी संबंधित आहे? बॅडमिंटन. आणि क्रिकेटच्या संदर्भातलं काय? रणजी. रणजी आहे, इराणी ट्रॉफी आहे. बरोबर आहे का नाही? नेक्स्ट बघा. कर्नाटक राज्यात लोकसभेची संख्या किती आहे? पेपरला क्वेश्चन येतात हा. 26, 27, 28 का 29? मला सांगा कर्नाटक मधला शब्द काय बनतोय? नाटक. बरोबर. आपण जर नाटक करायला लागलो तर आपल्या तोंडावर आट्या पडतात का नाहीत? आट्या. मग 28 मधनं काय? आट्यासारखा उच्चार येतो का नाही? आट्या, 28. हो का? म्हणजे नाटक करताना काय होते? आट्या पडते. म्हणजे कर्नाटक राज्यात किती सीट आहेत? 28 सीट आहेत. आणि कर्नाटकचा फेमस लोकनृत्य यक्षगान. आणि कर्नाटकमध्ये सर्वात जास्त उत्पादन कशाच होतं? कॉफीचं उत्पादन. भारतामध्ये सर्वात जास्त कॉफीचं उत्पादन कुठल्या राज्यात होतं? तर कर्नाटकमध्ये होतं. ठीक. नेक्स्ट बघा. बांगलादेश या देशाचे चलन काय आहे? तुम्ही रोज करंट अफेअर बघत असाल तर पाठ झाला असेल, बघून आन्सर द्याल. ढाका टाका, ढाका टाका. हो का? ढाका टाका. इथं टाका झाले, टाका नाही, टका आहे, टाका. ओके. बांगलादेशचं चलन काय आहे मग? टाका. डॉलर कोणाचं आहे? अमेरिकेचं. बाकीचे पण देशाचं आहे. बरोबर. रुपया भारताचं आहे. ठीक. सार्क या संस्थेचं मुख्यालय कुठे आहे? वॉशिंग्टन DC, न्यूयॉर्क, काठमांडू का दिल्ली? सार्क या संस्थेचं मुख्यालय कुठे आहे मित्रांनो? काठमांडूमध्ये. आणि काठमांडू कुठल्या देशाची राजधानी? नेपाळची राजधानी. बरोबर आहे. आणि सार्कमध्ये किती देश आहेत? एकूण 8 देश आहेत. ओके. आणि वॉशिंग्टन DC मध्ये कशाचं हेडक्वार्टर आहे? जागतिक बँक, IMF आहे. ठीक. नंतर एशियन डेव्हलपमेंट बँकेचं मुख्यालय कुठं आहे? मनिला, काठमांडू, नवी दिल्ली का ढाका? मला सांगा एशियन डेव्हलपमेंट बँक कसं लक्षात ठेवायचं बघा. एशियन वरनं काय झालं? आशिया. मला सांगा आशिया खंड काय थोडा बारका आहे का? खूप मोठा आशिया खंड आहे. मग आशिया खंडाची बँक आहे आणि त्या बँकेचा मॅनेजर असणार आहे का नाही? मग मॅनेजर काय म्हणणार आहे? आमचा एक तर आशिया खंड आहे ना, लय मोठा आहे, तुम्ही मनी आणा, फक्त मनी आणा. मनीला, निस्ता मनी आण. मनीला. हो काय येते? मनीला. म्हणजे एशियन डेव्हलपमेंट बँकेचे हेडक्वार्टर कुठं आहे? मनीला. आणि मनीला ही कशाची राजधानी? फिलिपिन्सची राजधानी. कशाची राजधानी? फिलिपिन्सची राजधानी काय? मनीला.
आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेचं पण हेडक्वार्टर कुठं आहे, मनिलाला. आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेची स्थापना कधी झाली, 1966. कधी झाले, 1966. ओके. नंतर पहिला मरणोत्तर भारतरत्न हा पुरस्कार कोणाला मिळाला होता, लाल बहादूर शास्त्री, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल का इंदिरा गांधी. मला सांगा, पहिला मरणोत्तर भारतरत्न आहे. मला सांगा, एखादा पर्सन मेला, ओके, तर तो कसा असणार आहे, बहादूरच असणार आहे का नाही, सांगा बरं. तो जो माणूस एक्सपायर होतो तो हलका माणूस नसतो, बहादूर माणूस असतो. म्हणजे बहादूरवरनं काय झालं, लाल बहादूर शास्त्री यांना पहिला मरणोत्तर भेटलेला आहे. कुठल्या वर्षी भेटलेला आहे, 1966ला. ठीक आहे. आणि इंदिरा गांधी ह्या पहिल्या महिला आहेत ज्यांना भारतरत्न भेटलाय, पहिला महिला. आणि कधी भेटलेला, 1971ला. आणि जर विचारलं भारतरत्न पुरस्काराची स्थापना कधी झाली, तर स्थापना कधी झाली, 1954ला झाली. ओके. जर विचारलं पहिला खेळाडू कोण आहे, तर पहिला खेळाडू तुम्हाला माहिती आहे, सचिन तेंडुलकर. ओके. जर विचारलं पहिला विदेशी व्यक्ती कोण आहे, पहिला विदेशी व्यक्ती कोण आहे, खान अब्दुल गफ्फार खान. बरोबर आहे. त्यांना कधी भेटला होता, 1987. ओके. इथंपर्यंत क्लिअर होतं. आणि पहिला भारतरत्न कोणाला भेटला होता, फर्स्ट व्यक्ती कोण होते, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. बरोबर. नेक्स्ट बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती, 1934, 1935, 1936 का 1937. आरबीआयची स्थापना कधी झाली होती, 1935ला झाली होती. बरोबर आहे. कधी झाली होती, 1935. ज्यावेळेस आरबीआयची स्थापना झाली होती का, त्यावेळेस त्याचं कॅपिटल किती होतं, 5 लाख रुपये. अगोदर हे प्रायव्हेट होते सर्व आरबीआय, परत हे गव्हर्नमेंट नाही. जर विचारलं आरबीआय बँकेचं राष्ट्रीयकरण कधी झालं, राष्ट्रीयकरण कधी झाले, 1949ला. आरबीआय काय करते, बँकेचा बाप आहे, एवढं लक्षात ठेवा. बँकेवर नियंत्रण कोण ठेवतं, आरबीआय. बँकेचा बाप कोण आहे, आरबीआय. ठीक आहे. आरबीआयची स्थापना कधी झाली, 1935ला. आणि आरबीआयचं हेडक्वार्टर कुठं आहे, मुंबई. ठीक. इथेपर्यंत क्लिअर होते. नेक्स्ट बघा, नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात, सर्वांना माहिती आहे नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात. तर नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात, पंतप्रधान असतात. आणि नीती आयोगाची स्थापना कधी झाली, 2015. कधी झाले, 2015. विचारलं नीती आयोगाने कशाची जागा घेतली, तर प्लॅनिंग कमिशन म्हणजे योजना आयोगाची जागा घेतली. ठीक आहे. नेक्स्ट बघा, पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या वर्षी सुरू झाली, 1950, 1951, 1952 का 1953. सर्वांना माहिती आहे पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली, 1951ला. पहिली कधी, 1951 ते 56. दुसरी कधी, 1956 ते 61. तिसरी कधी, 1961 ते 66. नंतर काय, 1966 ते 69 आहे का, त्याला अवकाश योजना म्हणतात. पेपरला हा क्वेश्चन येऊन गेलाय. अवकाश योजना आहे का, ते कोणत्या वर्षी झाली होती, तर 1966 ते 69. आणि पहिल्या पंचवार्षिक योजनेत कशाला जास्त महत्त्व दिलं होतं, कृषीला जास्त, म्हणजे शेतीला जास्त महत्त्व दिलं होतं. ठीक. नेक्स्ट बघा, राष्ट्रीय ट्रॅक्टर अनुसंधान केंद्राचं मुख्यालय कुठं आहे, लखनौ, नवी दिल्ली, जयपूर का मुंबई. आता मला सांगा कसं लक्षात ठेवायचं. मला सांगा, शब्द पकडला ट्रॅक्टर. आपण काय म्हणतो, मी ट्रॅक्टर जर घेतला ना, नवीनच ट्रॅक्टर घेणार आहे बघ, जुना तसलं नादच करत नाही, घेतला तर नाद नवीनच ट्रॅक्टर. नवीनवरनं काय झालं, नवी दिल्ली. म्हणजे राष्ट्रीय ट्रॅक्टर अनुसंधान केंद्राचं मुख्यालय कुठं आहे, नवी दिल्लीला. आणि लखनौमध्ये कशाचं हेडक्वार्टर आहे, सीडीबी बँकेचं हेडक्वार्टर आहे. ओके. जयपूर कशाला काय म्हणतो आपण, पिंक सिटी. आणि जयपूर कशाची राजधानी, राजस्थानची. आणि मुंबईमध्ये खूप ह्याचे हेडक्वार्टर आहे, आरबीआय आहे, LIC आहे, SBI बँक आहे, ICICI, ॲक्सिस, येस बँक, ह्या सर्वांचं हेडक्वार्टर कुठं आहे, मुंबई. ठीक आहे मित्रांनो, आजचे क्वेश्चन्स कसे वाटले ते सांगा. आपण कमीत कमी 3000 क्वेश्चनची सिरीज सुरू केली. तलाठीचं लेक्चर आहे ना, दिशा, पहिलंच चॅप्टर आहे तो दिशा, डायरेक्शन. एकदम कडक क्वेश्चन घेतलेत. आज संध्याकाळी तुम्हाला व्हिडिओ दिसेल, तुम्ही फक्त व्हिडिओ बघा. क्वेश्चन आहेत ना, कडक क्वेश्चन, याच्यापेक्षा लेवलच जाऊ शकत नाही कुठं. ठीक आहे. चॅनलला प्लीज मित्रांनो सपोर्ट करा. आजारी असून पण तुमच्यासाठी लेक्चर घेतोय. ठीक आहे. खरंच सपोर्ट करा तुम्ही. ओके. जर चॅनलवर नवीन असाल
तर सबस्क्राईब करा, शेअर करा मित्रांनो. हा तुमचा चॅनल आहे. तुम्ही जे सांगताय तेच होतं याच्यावर. ठीक. थँक्यू सो मच.